वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजे बेसिल अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावे डेटा एंट्री ऑपरेटर तसेच मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS अशी आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे पदवीधर विद्यार्थी देखील एलिजिबल आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. वेतन 17,494 ते 23,082 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. वेतन देखील चांगलं बघायला मिळत आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत ह्या जागा निघालेल्या आहेत. Applications are invited for engagement of following manpower purely on short-term contract basis for deployment in the Office of Election Commission of India ECL Delhi. तर ऑफिसचं नाव आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि दिल्लीमध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत. पोस्टचं नाव आहे डेटा एंट्री ऑपरेटर. एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. गुड नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं चांगलं ज्ञान असावं. त्याचप्रमाणे प्रोफिशियन्सी इन MS एक्सेलची चांगली प्रॅक्टिस असावी. मिनिमम टायपिंग स्पीड इंग्लिश 35 वर्ड्स पर मिनिट इथे दिलेला आहे. तर ह्या स्पीडनुसार तुमचं टायपिंग असलं पाहिजे. प्रिफरन्स विल बी गिव्हन टू द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. या फील्डमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना प्रिफरन्स दिला जाईल म्हणजे प्राधान्य दिलं जाईल. एज लिमिट दिलेली आहे अप टू 35 इयर्स म्हणजे 35 वर्षेपर्यंत कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. मंथली रिम्युनरेशन पेमेंट मिळणार आहे 23,082 रुपये. दुसरं पद आहे MTS अनस्किल्ड म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. या पदासाठी मॅट्रिक्युलेशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज बोर्ड ऑर इन्स्टिट्यूशन 10वी झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. एक्सपिरियन्स प्रिफरन्स विल बी गिव्हन टू द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. तर MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ या कामाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. एज लिमिट दिलेली आहे 30 वर्षे आणि पेमेंट मिळणार आहे 17,494 रुपये. सिलेक्शन विल बी मेड ॲज पर प्रिस्क्राईब नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ द जॉब. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत. बेसिलची वेबसाईट इथे दिलेली आहे. वेबसाईटवरती विद्यार्थ्यांनी करिअर सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे. प्लीज रीड द टर्म्स अँड कंडिशन्स केअरफुली बिफोर अप्लाइंग अँड मेकिंग ऑनलाईन पेमेंट ऑफ फी भरायच्या अगोदर विद्यार्थ्यांनी सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स केअरफुली वाचून घ्यायच्या आहेत. The instructions how to apply for filling up the online application. Registration is attached for reference. How to apply म्हणजे कसं अप्लाय करायचं त्याविषयीच्या सूचना देखील वेबसाईटवर अवेलेबल आहेत, त्या वाचून घ्यायच्या आहेत. रजिस्ट्रेशन फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व टर्म्स आणि कंडिशन्स व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. आणि अप्लाय करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपला एज म्हणजे आपलं वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे परफेक्टली ते क्वालिफिकेशन असेल, तुमच्याकडे दिलेल्या कामाचा थोडाफार एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. बेसिल विल नॉट टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर रॉंग ॲप्लिकेशन अँड इन एलिजिबल कंडिशन. Candidates will be informed via email, telephone for their skill test, interview and interaction. विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे स्किल टेस्ट, इंटरव्ह्यू आणि इंटरॅक्शनसाठी कळवलं जाईल. या पदांसाठी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे, इंटरव्ह्यूज होतील आणि त्यानंतर इंटरॅक्शन होईल म्हणजे संभाषण आणि याविषयी तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे कळवलं जाईल. कॅन्डिडेट्स मस्ट रिव्ह्यू देअर ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिफोर फायनल सबमिशन. Basil will not accept any request for change to be made in the information submitted by the candidate wrongfully. विद्यार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन केअरफुली भरायचं आहे आणि फायनल सबमिशन करण्याच्या अगोदर एकदा परत ते वाचून घ्यायचं आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचं कॅन्डिडेटचर रद्द होऊ शकतं. ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स ॲज पर अबव एलिजिबिलिटी क्रायटेरिया विल बी कॉल्ड फॉर स्किल टेस्ट. वरती जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्यातून विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल. जे परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्यांना सामील करून घेतलं जाईल. सो प्लीज मेन्शन युअर कम्प्लीट एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं कंप्लीट एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते व्यवस्थित नमूद करायचं आहे आणि एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर त्याविषयीचे डिटेल्स देखील व्यवस्थित भरायचे आहेत. Candidates are requested to take printout of their application form after online submission and retain with them for future reference. विद्यार्थ्यांनी आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे आणि ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे, कारण पुढे सिलेक्शन प्रोसेसमध्ये ही प्रिंटआउट तुम्हाला उपयोगी पडणार आहे. बेसिल विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी टायपोग्राफिकल एरर्स, email IDs, mobile number in the applications form submitted by the applicant. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर करेक्टली टाकायचा आहे. त्यामध्ये काही चुका झाल्या तर बेसिल रिस्पॉन्सिबल असणार नाही असं ते म्हणतात. इन केस ऑफ एनी डाऊट हेल्प प्लीज ईमेल ॲज बिलो. जर तुम्हाला काही डाऊट असतील, तुम्हाला काही मदतीची गरज भासत असेल तर या ठिकाणी ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच टेक्निकल क्वेरीजसाठी देखील इथे नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म इज 7/2/2024. 7/2/2024 ही फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे. बेसिल रजिस्ट्रेशन पोर्टल हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू वेबसाईट. या ठिकाणी वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. बिफोर applying for registration, candidates are advised to have their photo, signature, birth certificate, 10th certificate, caste certificate, scanned images for upload. The file size should be not more than 100 KB. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपले पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स, त्यानंतर सिग्नेचर, बर्थ सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जे पण एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे तुमचे सर्टिफिकेट्स आणि मार्कलिस्ट असतील त्याच्या स्कॅन इमेजेस तयार करून ठेवायचे आहेत. त्याची साईज इथे दिलेली आहे, कारण ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर मोर दॅन वन पोस्ट अगेन्स्ट द सेम ॲडव्हर्टाइजमेंट यू नीड टू रजिस्टर वन्स ओनली. रजिस्ट्रेशन एकदाच करायचं आहे. एकापेक्षा जास्त पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. द फी चार्जेबल विल व्हॅरी अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ पोस्ट अप्लाइड फॉर. वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी फी तुम्हाला भरावी लागणार आहे. Candidates are required to have a valid personal email ID. In case a candidate does not have valid personal email ID, she should create her new email ID before applying online. तुमच्याकडे व्हॅलिड ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. ईमेल आय डी जर तुमच्याकडे नसेल तर अप्लाय करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी तो क्रिएट करायचा आहे. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू गो टू द वेबसाईट ऑफ बेसिल. वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी करिअरवरती क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फॉलो बिलो प्रोसेस फॉर रजिस्ट्रेशन. 7 स्टेप्समध्ये म्हणजे 7 पायऱ्यांमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. यामध्ये सिलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, त्यानंतर एंटर बेसिक डिटेल्स, आपले डिटेल्स भरायचे आहेत. त्यानंतर एंटर एज्युकेशनल डिटेल्स, वर्क एक्सपिरियन्स, या ठिकाणी तुम्हाला आपले शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याविषयीचे डिटेल्स भरायचे आहेत. त्यानंतर फोटो, सिग्नेचर, बर्थ सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि इतर जे सर्टिफिकेट्स असतील त्याच्या स्कॅन कॉपीज अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू ऑर मॉडिफाय, त्यानंतर संपूर्ण ॲप्लिकेशन एकदा परत बघून घ्यायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे, चेंजेस करून घ्यायचे आहेत, काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ऑनलाईन मोडनी पेमेंट भरायचं आहे. ईमेल युअर स्कॅन डॉक्युमेंट्स टू द ईमेल आय डी मेन्शन इन द लास्ट पेज ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. स्कॅन डॉक्युमेंट्स जे आहेत ते ईमेल देखील करायचे आहेत. ईमेल आय डी इथे दिलेला आहे. कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपलोड स्कॅन कॉपी ऑफ पासपोर्ट कलर फोटोग्राफ, सिग्नेचर, स्कॅन कॉपी. साईज ऑफ दी स्कॅन कॉपी शुड बी विदिन 100 KB अँड इन JPG PDF फाईल्स ओनली. तर ज्या स्कॅन कॉपीज तुम्ही अपलोड करणार आहात त्याची साईज इथे दिलेली आहे, त्याचप्रमाणे JPG किंवा PDF फाईलमध्ये त्या अपलोड करायच्या आहेत. ओनली ऑनलाईन पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन प्रोसेस फी इज ॲप्लिकेबल. तर पेमेंट देखील ऑनलाईन करायचं आहे. कॅटेगरी वाईज रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन प्रोसेसिंग इज गिवन बिलो. या ठिकाणी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 885 रुपीज भरायचे आहेत. ₹590 एक्स्ट्रा फॉर एव्हरी ॲडिशनल पोस्ट अप्लाइड. आणि जर तुम्ही 2 पोस्टसाठी अप्लाय केलं तर ₹590 एक्स्ट्रा भरायचे आहेत. ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ₹885 भरायचे आहेत. त्यानंतर SC ST साठी ₹531 आहेत. एक्स सर्व्हिस मेनसाठी
885 आहेत. विमेन कॅन्डिडेटसाठी 885 तसेच EWS आणि PH कॅन्डिडेटसाठी 531 दिलेले आहेत. ॲडिशनल चार्जेस देखील दिलेले आहेत. जर तुम्ही 2 पोस्टसाठी अप्लाय केलं तर ॲडिशनल चार्जेस भरावे लागतील. बँक अँड पेमेंट गेटवे चेंजेस ऑन द अबव अमाउंट विल बी बोर्न बाय द कॅन्डिडेट. बँक चार्जेस उमेदवारांनी भरायचे आहेत. बेसिल विल नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी नेटवर्क प्रॉब्लेम इन सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना काही नेटवर्क प्रॉब्लेम आला तर त्यासाठी बेसिल रिस्पॉन्सिबल असणार नाही अशी सूचना इथे दिलेली आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फिल द पोस्ट ज्युडिशियसली ॲज पर द ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज्ड बाय बेसिल. All the communication to be made either on registered email or registered mobile number. उमेदवारांशी ईमेल किंवा मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट केला जाईल. या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे की विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली भरायचा आहे. त्यानंतर शेवटी परत एकदा विद्यार्थ्यांनी आपले डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे, कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू अप्लाय थ्रू अबव मेन्शन्ड वेबसाईट्स ओनली. Candidates will be solely responsible for submitting through any other website. तर या ठिकाणी मेन्शन केलेल्या वेबसाईटवरूनच अप्लाय करायचं आहे. इतर कोणत्याही वेबसाईटवरून अप्लाय करायचं नाही. द कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू चेक देअर ईमेल अँड मेसेजेस रेग्युलरली. एकदा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला ईमेल आणि मेसेजेस रेग्युलरली चेक करायचे आहेत. बेसिल विल इन्फॉर्म द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स थ्रू ईमेल अँड SMS. बेसिलकडून सिलेक्टेड कॅन्डिडेट्सना ईमेल आणि SMS द्वारे माहिती दिली जाईल. बेसिल विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी डिले ऑन कॅन्डिडेट्स पार्ट. उमेदवारांकडून कुठलाही डिले झाला, उशीर झाला तर त्यासाठी बेसिल रिस्पॉन्सिबल असणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पर्टिक्युलर राहिलं पाहिजे, डिसिप्लिनमध्ये राहिलं पाहिजे, वेळच्या वेळी सगळी कामं केली पाहिजेत. जर आपण वेळच्या वेळी सगळी कामं केली तर कुठलाही अडथळा येणार नाही. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. खूप जास्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आणि खूप जास्त एक्सपिरियन्स देखील मागितलेला नाही आहे. ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्या विद्यार्थ्यांनी देखील अप्लाय करायचं आहे. 10वी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. स्पेशली MS एक्सेलचं नॉलेज असावं. MS एक्सेलचा कोर्स हा खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरल्यानंतरही MS एक्सेलचा कोर्स करू शकता. यूट्यूबवर देखील MS एक्सेल विषयीचे बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता, त्यावरून शिकू शकता. तर ह्या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.